नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत मनोरे, दी कम्प्युटर पॉईंट जळगाव. 2017च्या जानेवारी बॅचपासून आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपल्याला नवीन इरा हा आपल्याला लोड करायचा आहे आणि त्यानुसार जर आपण लोड केला तरच आपल्या जानेवारीच्या ॲडमिशन्स बीज क्लायंटद्वारे अर्थात आपल्याला अपलोड करता येतील. तर आपल्याला सगळ्यांना ह्या सिरीजद्वारे हे मार्गदर्शन करू इच्छितो की आपला जर नवीन सर्व्हर आपण तयार केलेला असेल किंवा जुना असेल तर जो वॉर्मवर आपण ॲक्टिवेट केला असेल, जो वॉर्म ने ऑथेंटिकेट किंवा जो आपण वॉर्मने सँक्शन केला असेल ज्या वेळेला आपण सेंट्रल रिन्युअल प्रोसेस करत होतो, तर तो सर्व्हर आपण कशा पद्धतीने रेडी ठेवणार आहे की जेणेकरून आपल्याला ॲडमिशन्स करता येतील. तर आपला नवीन सर्व्हर व क्लायंट 2017 या वर्षासाठी कसा तयार करणार, म्हणजे हाऊ टू मेक अवर सर्व्हर अँड क्लायंट फॉर दिस इयर किंवा फ्रॉम दिस इयर 2017 MSCIT आणि क्लिक कोर्सेससाठी. तर त्याबद्दलचं हे व्हिडिओ मार्गदर्शन आहे. अनेकदा अनेक प्रॉब्लेम्स येतात की नेमकं सर्व्हर नवीन करायचा का, आणि करायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल. 2003 नवीन सर्व्हर पुन्हा प्रोग्राम टाकावा लागेल का, किंवा असलेला एक्झिस्टिंग असलेल्या सर्व्हरला नेमकं कशा पद्धतीने एक्सटेंड किंवा पुढे त्याला अपग्रेड करायचं याविषयी अनेक सूचना आल्यानंतर ह्या व्हिडिओ आपल्या समोर सादर करत आहे. तर चला मित्रयो, बघूया पहिल्यांदा आपण काय करायचं. तर सर्वप्रथम आपण 2003 सर्व्हर जी आपल्याला ॲटो इन्स्टॉलर CD दिलेली आहे ना, ती ॲटो इन्स्टॉलर CD सर्वप्रथम आपल्या कम्प्युटरवर आपण लोड करून घ्यावी. ज्यांचं फॉर्मॅट झालेलं आहे मशीन त्यांच्यासाठी ही सूचना आहे, किंवा नवीन सेंटरसाठी ज्यांनी अजून सर्व्हरच तयार केलेला नसेल अगोदर, अर्थात वॉर्मद्वारे तर ॲक्टिव्ह झालेलाच आहे. तर आपण 2003 सर्व्हर हा ॲटो इन्स्टॉलरने पूर्ण लोड करून घ्या. आणि त्यानंतर काय, तर त्यानंतर आपल्याकडे OES जी आहे MKCLची ने दिलेली CD किंवा DVD म्हणा, तर ती आपण आपल्या CD ROM या किंवा DVD ROMमध्ये टाका. आणि टाकल्यानंतर ती ॲटो आहे तर ती बघा अशा पद्धतीने रन होताना दिसेल, इथे दाखवलेलं आहे. तर ती CD आपण टाकावी OESची ॲटो इन्स्टॉलर. मग बघा इथे ती 46% 47%, हे बघा या ठिकाणी ते CDचं मध्ये पुढे मेसेज आला की तुम्ही ते पूर्ण 100% झाल्यानंतर तो आपलं फ्रेमवर्कसाठी इन्स्टॉलरसाठी आपल्याला काही मेसेज दिलेला आहे की इरा लर्निंग रिव्होल्यूशन फॉर ऑल आणि OES ऑनलाईन एक्झामिनेशन सिस्टीम आणि MKCL अपडेटर. तर मित्र, आपल्या लक्षात आलं पहिल्यांदा आपण 2003ची ॲटो इन्स्टॉलरची CD DVD आहे त्याच्यामार्फत आपण कम्प्युटर पूर्ण लोड करून घ्या, इन्स्टॉल करून घ्या, आणि नंतर ही दुसरी दिलेली जी DVD आहे ती आपण टाकल्यानंतर हा मेसेज येईल. याला मी इन्स्टॉलला क्लिक केल्यानंतर इथे तो चेकिंग करेल संपूर्ण अगोदर कम्प्युटर्समध्ये काय काय म्हणून, ते चेकिंग दाखवेल. त्यानंतर मग तो चेकिंग झाल्यानंतर सांगेल आपल्याला की MKCL इरा OES आणि अपडेटर आम्ही या ठिकाणी इन्स्टॉल करायला निघालो. तर आता इरा इन्स्टॉल होतो आहे. तर इरा इन्स्टॉल होत असताना आपल्याला असे काही हे दिसतील, म्हणजे स्क्रीनशॉट दाखवलेले आहे की प्लीज इरा बिंग इन्स्टॉलिंग MySQL सर्व्हर. त्यानंतर JR6 जावा रनटाइम एरर. त्यानंतर वेब सर्व्हर Apache वेब सर्व्हर हा त्या ठिकाणी इन्स्टॉल होतो. त्यानंतर Mozilla फायरफॉक्स हा इन्स्टॉल होईल. आणि अशा पद्धतीने इरा हा इन्स्टॉल झालेला आहे असा मेसेज येईल. म्हणजे इरा इन्स्टॉल होत असताना या अगोदरच्या स्क्रीन दिसतील आपल्याला. त्यानंतर OES इन्स्टॉल होतोय बघा, हे बघा OES फ्रेमवर्क. याच्यामध्ये कॉन्फिगर होईल MySQL सर्व्हर 5.5. कॉन्फिगर सक्सेसफुली झाल्याचा मेसेज येईल थोड्या वेळानंतर. त्यानंतर फ्लॅश प्लेअर हे अपडेट होईल
कारण आपण अगोदरचं इरा 6 मधलं टाकलेलं असेल ते अपडेटेड सक्सेसफुली. आणि अशा पद्धतीने OES हा जो काही आहे हा सुद्धा या ठिकाणी अपडेट झाला. आणि मी फिनिश करतो इथे. आणि ह्या ठिकाणी फिनिश झाल्यानंतर आपल्याला अपडेटरचा हा एक नवीन आयकॉन या ठिकाणी आलेला असेल. आणि इरा आणि OES हे जे काही आहे तर MKCL इरा, MKCL OES हे स्मार्ट क्लायंट नंतर निघून जाईल आणि हे 3च आयकॉन येतील, इरा, OES आणि MKCL अपडेटर. हे बघा पुढच्या स्क्रीनवर दाखवलेलं आहे. स्मार्ट क्लायंट नाही, MKCL अपडेटर, इरा आणि हे OES. त्यानंतर तो चेकिंग करतो पुढे अजून बघा. आणि चेकिंग करत असताना हे अगोदरचं आपण हे टाकलेलं, आपण ही जी DVD आहे ना ही DVD टाकली. DVD टाकल्यानंतर आपलं इंटरनेटला कनेक्टिव्हिटी असेलच. कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर लगेच आपल्याला पुढच्या एका अपडेटसाठी हा या ठिकाणी मेसेज येतो. आणि न्यू सिस्टीम अपडेट इज रेडी, प्लीज लॉग ऑफ युअर मशीन. तर लॉग ऑफ केल्यानंतर पुन्हा चालू केल्यानंतर मशीन नवीन अपडेट घ्यायला सुरुवात करतो. जे अपडेटचं नाव मित्र लक्षात ठेवा, अगोदर झाल्यानंतर म्हणजे जी जुनी DVD आहे आता हे ऑनलाईन आहे, म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून अपडेटरच्या माध्यमातून हे लोड होत राहील. ते OES अपडेट 3.3 आलेलं आहे. OES पहिल्यांदा 3.3, मग ते 40%, 15, याला भरपूर काही वेळ लागतो, तेवढा संयम ठेवा. 80% झालं. त्यानंतर लास्ट अपडेट नेम आलं इथे 3.3, त्याचा टाइम आला आणि कंप्लीशन 100%. तर या ठिकाणी आपण बघूया हे बघा. तर हे अपडेट आलेत बघा तिथे, असं मेसेज येईल पूर्ण. अपडेट 2.3 इराचा, अपडेट 2.4 इराचा, नंतर OESचे सलग आहेत. हे सगळे अपडेट्स आपल्या मशिनीवर जर असतील ना तरच पुढचे अपडेट जे आहेत ते पुढचे अपडेट आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. तर हे अपडेट जे आहेत पुन्हा एक वेळा लक्षात घ्या. इराचे 2 अपडेट्स आहेत, 2.3, 2.4, आणि OESचे 3 अपडेट आहेत, 2.9, 3.0, 3.1, 3.2, 3.3. हे इथे सक्सेसफुली स्टेटस आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर इथे 3.0, 3.1, 3.2 आणि 3.3 हा अपडेट होतो आहे असं आपल्याला मेसेज येईल. म्हणजे पूर्वीची जी DVD ऑटो इन्स्टॉलर किंवा काय, त्यानंतर हे 2 इराचे अपडेट आणि हे 5 OESचे अपडेट. जोपर्यंत अपडेट होणार नाही ना मशीन, तोपर्यंत पुढे जे आपण अजून स्टेप बघायला निघालो ना त्या आपल्या सक्सेसफुल होणार नाही. एवढी खबरदारी आपण या ठिकाणी घ्यायची आहे. आपण ऍक्टिवेट करू शकतो, पण ही स्टेप नाही केली तरी चालू शकते. तर हा भाग 1 झाला. भाग 1 मध्ये आपण 2003 सर्व्हर लोड केल्यानंतर इराचे आणि OESचे DVD टाकल्यानंतर पुन्हा त्यांचे पुढचे अपडेट्स कसे लोड करावे याच्याबद्दलचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी बघितलंय. काही प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. धन्यवाद. थँक्यू.